शेळी पालकांना ही एक अडचण खूप येते. ती म्हणजे काय, शेळी 3 महिने झाली 4 महिने झाली गाभण आहे, पण शेळी काय आटणं झाली आहे आणि दूध काय हिचं संपन्न झालं आहे. तर काय करावं बुवा आणि हिला आटवा कसं, नेमकं हिचं दूध कमी कसं करावं, कारण आता थोड्यावर आली आहे, नंतर चिक बी उतरला पाहिजे चांगला. तर मित्रांनो, पाची बोटं सारखे नसतात, बऱ्याच शेळ्या येतात दुसऱ्या वेतापर्यंत दूध देत असतात, त्यांचा विषय अलग. पण जर एक नॉर्मल शेळी आहे आणि ती आटत नसली तर काय करायचं. तर मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट करायची काय, तर शेळीला ताठून द्यायचं, 2 दिवस 3 दिवस ताठून द्यायचं, तिची कास बघायची, त्या काशीच्या हिशोबानं ताठून द्यायचं आणि पिळून टाकायचं. पुन्हा 1-2-3 दिवस ताठून द्यायचं, पुन्हा पिळून टाकायचं. असं तुम्ही 2-3 वेळेस जर केलं, 3 वेळेस 4 वेळेस जर केलं, शेळी 100% ही आटून जाणार आणि दुधाला कमी होणार, ही याची गॅरंटी आहे. आणि शेळी आटवायची हीच सगळ्यात खास पद्धत आहे. बाकी बाय बाय. चांगल्या व्हिडिओ, फुल व्हिडिओसाठी 12 नंबर कमेंट करा. बाय बाय.